संगमनेरमध्ये पोलीस ठाण्याबाहेर सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। जयश्री थोरात जे बाळासाहेब थोरात यांच्या सुपुत्री आहेत त्यांच्याबद्दल जे वक्तव्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे यावर आता आक्षेप घेतला जातो। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली, जे वक्तव्य भर सभेतून करण्यात आलं, ठिकठिकाणी निषेध केला जातोय, काल तर जाळपोळ सुद्धा झाली। मला वाटतं अशा प्रकारच्या वक्तव्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही। मी त्या वक्तव्याच्या संदर्भात निषेध व्यक्त करतो, नापसंती व्यक्त करतो। त्यांना राजकारणासारखं झालं पाहिजे। महिलेवर किंवा कोणावरही व्यक्तिगत पातळीवर अशा प्रकारची टीका करणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे। मला वाटतं या संदर्भात स्वतः सुजय विखेंनी सुद्धा हे चुकीचं आहे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे गैर आहे याविषयी कोणाचं दुमत नाही, परंतु त्या आडून कोणी आपलं राजकारण साधू नये, नाहीतर ते आणखी आपण अशा वक्तव्याचा विपर्यास करून राजकीय पोळी वाचतोय की पाय असाही अर्थ निघता कामा नये। झालेल्या वक्तव्याचा निषेधच आहे। नक्कीच, पण आता वातावरण त्या ठिकाणी तापलं आहे। जयश्री थोरात यांनी तर म्हटले नातीच्या वयाच्या मुलीबद्दल अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार भाजप नेत्यांनी करायला हवा आणि वसंत देशमुख यांनी जे विधान केलेलं आहे त्याचा निषेध सुद्धा व्यक्त केला आहे। नाही, अशा प्रकारचं वक्तव्यच करणं चुकीचं आहे। एखाद्या महिलेच्या संदर्भात अशा प्रकारची भाषा वापरणं मला वाटतं आपला महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला शोभा देणारं नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं देशमुखांचं वक्तव्य हे चुकीचंच आहे असंही माझं व्यक्तिशः ठाम मत आहे। पण काल जेव्हा सभा पार पडली त्यानंतर बरीचशी जाळपोळ सुद्धा करण्यात आली। ज्या ठिकाणी सभा पार पडली त्याच्या काही अंतरावरती आणि सुजय विखे पाटील आता यांनी आरोप केलेला आहे की हा पूर्वनियोजित कट होता, माझ्याच हत्येचा हा सगळा कट होता, माझीच गाडी जाळणार होते पण मी दुसऱ्या गाडीने निघालो। मला वाटतं सुजय विखेंच्या संशयाच्या दृष्टीनं पोलीसही त्या ठिकाणी चौकशी करतील, परंतु राजकारण, गाड्या जाळणं, हत्या करणं इथपर्यंत टोकाला जाणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणासाठी योग्य नाही आहे। त्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता। कारण चिघळतं असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस आणि भाजप थेट आमने-सामने आले। निवडणुकीच्या दरम्यान अशा प्रकारे वादंग निर्माण होणं आणि त्याच्यावर वितुष्ट टोकाला जाणं हे योग्य नाही। एकूणच त्याचा समाज मनावर, निवडणुकांवर विपरीत परिणाम होतो। मला वाटते कुठेतरी थांबलं पाहिजे। नवाब मलिकांचं सूचक ट्विट आहे की मानपूर शिवाजीनगरमध्ये बदल हवा आणि त्या ठिकाणाहून उमेदवारी ते सुद्धा मागतायत आणि लढतील असे संकेत सुद्धा देत आहेत। भाजपनं विरोध केलेला यापूर्वी सुद्धा त्यांना, आता ही भूमिका बदलली आहे की तीच आहे? भारतीय जनता पार्टीनं पक्ष म्हणून महायुतीच्या घटक पक्षातना उमेदवारी करायला त्यांचा निश्चितच विरोध आहे। भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये स्वयंस्पष्ट भूमिका एकदा नव्हे अनेकदा त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। तीच आमची भूमिका आहे। आता व्यक्तिशः लढणं वगैरे हा प्रत्येकाचा वैयक्तिक लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। निवडणुकीची उमेदवारी झाल्यावर आणखी तपशीलवार यावर टिप्पणी करणं किंवा भाष्य करणं योग्य होईल। अमित राज ठाकरे हे दादर माहीममधून उमेदवार आहेत मनसेचे आणि आशिष शेलार यांनी आता त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। ते म्हणत आहेत की आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार की जे उमेदवार आहेत त्यांनी माघार घ्यावी। मला वाटतं महाराष्ट्राचं राजकारण एक सुसंस्कृत आहे। खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांच्या सहकार्यातून लोकशाहीला अभिप्रेत असणारे सलोख्याने त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातात। ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी मोठ्या मनाने एक भूमिका घेतली होती। आता त्यांचे चिरंजीव मैदानात येत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका आली तर ते काय चुकीचं किंवा गैर आहे असं वाटता कामा नये। त्या अर्थानं आशिष शेलार यांचा पुढाकार असेल किंवा भूमिका असेल। तुम्ही सुद्धा मनसेमध्ये होतात, बराच काळ तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा गाजवलेला आहे आणि अमित ठाकरे यांना तर लहानपणापासून तुम्ही पाहत आलात, आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तुमची भूमिका काय आणि तुमचं मत काय त्यांच्याबद्दल? अमित ठाकरे यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे लोकशाहीच्या निवडणुकीच्या राजकारणात येऊन त्या ठिकाणी विधिमंडळात जाऊन त्या ठिकाणी राजकारण करणे घेतलेल्या भूमिकेचं स्वागतच आहे। अमित ठाकरे लवकरच
त्या ठिकाणी फार अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचं राजकीय तरुण नेतृत्व झालेलं आहे आणि त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल आहे. राज ठाकरे साहेबांनी, बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी निवडणुकीचं राजकारण केलं नाही. तथापि ताकदवान जर त्या ठिकाणी आपल्याला विकास करायचा असेल, समाजाला त्या ठिकाणी दिशा द्यायची असेल, तर लोकशाही प्रक्रियेतनं, निवडणुकीच्या राजकारणातनं त्या ठिकाणी विधिमंडळात जाणं केव्हाही लोकशाहीसाठी त्या ठिकाणी कौतुकास्पद आहे किंवा लोकशाहीचा गौरव करणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.